भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। सेन्सेक्स 1300हून अधिक अंकांनी खाली आला तर निफ्टी 400हून अधिक अंकांनी कोसळल्याचं दिसतंय। परदेशी गुंतवणूकदारांच्या मोठ्या विक्रीमुळे भारतामध्ये सध्या बाजारात भीतीचं वातावरण दिसतंय। 24 मार्च 2026च्या सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 1300हून अधिक अंकांनी तर निफ्टी 400हून अधिक अंकांनी कोसळला। युद्धाच्या भीतीमुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मोठ्या विक्रीमुळे बाजारात भीतीचं वातावरण आहे। बाजार सध्या अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं। भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी घसरण पाहायला मिळते। काही दिवसांपासूनच शेअर बाजारात सातत्याने ही घसरण होते। युद्धामुळे आज सेन्सेक्स 1300हून अधिक अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळते। सध्या भारतीय शेअर मार्केट अस्थिर असल्याचं पाहायला मिळते। सेन्सेक्स 400हून अधिक अंकांनी कोसळला। सध्या परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री केली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या शेअर मार्केटवर हा परिणाम पाहायला मिळतोय। सेन्सेक्स आणि निफ्टी आज कोसळल्याचं दिसतंय। तर अर्थतज्ञ विश्वास उटगी सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 20 ते 25 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या सगळ्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर सध्या पाहायला मिळतोय। एक लक्षात घ्या, युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर आहे हे तर खरंच आहे, परंतु भारत सरकारची एकूणच विदेश नीती फेल गेली आहे, या देशाची आर्थिक नीती फेल गेलेली आहे। अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणचे विदेशी गुंतवणूकदार गेले 6 महिने आपले शेअर विकून टाकतायत आणि ते आपलं भांडवल परदेशात घेऊन जातात आणि ते डॉलरमध्ये गुंतवतात। ही पहिली वस्तुस्थिती लक्षात घ्या, म्हणून शेअर मार्केट सातत्याने पडते। युद्ध हे निश्चितपणे निमित्त आहे, त्यातून 86,000 वरचा सेन्सेक्स हा मला वाटतं आता 74-75,000च्या आसपास आहे। आज जे मार्केट पडलं ते काल नरेंद्र मोदींचं पार्लमेंटमध्ये झालेलं भाषण झाल्याचं पडलं, हे लक्षात घ्या। नरेंद्र मोदीच्या भाषणातून काहीही आश्वासक नाहीये। भारत देशाची मध्यस्थी कोणीही मागत नाहीये। भारताचे कॉलनी होते अमेरिकेच्या वतीने, ट्रम्प जे सांगतो तेच आपले सरकार ऐकते। अशा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय मोठ्या कंपन्यांचे शेअर गडगडत आहेत। त्याच्या आयटी मध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात आहे। आयटी कंपन्या बंद पडतात, शंका एआयचा प्रभाव आहे। युद्धाचा प्रभाव जसा आहे तसा एआयच्या प्रवेशामुळे आयटी कंपन्या बंद पडणं आणि त्यातून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या कमी होणं, त्यातून रोजगाराचे परिणाम, ह्या सगळ्याचा नेट रिझल्ट म्हणजे मार्केटमध्ये कोणीही गुंतवणूक करत नाहीत, उलट गुंतवणूक काढून घेत आहेत, म्हणजे आपले शेअरची विक्री जोरदार करतात। याच्यामध्ये सगळे कॉर्पोरेट्स त्यांचे शेअर धुळीला मिळत आहेत, मग ते गौतम अदानी असतील किंवा एचडीएफसी बँक असेल। एचडीएफसी बँकेचे एका दिवसात 9 कोटीचे शेअर गेले आणि आता तर ते सातत्याने कमी होत आहेत। माझा सांगण्याचा मुद्दा हा, बँका असोत, आयटी असोत किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असोत, यांच्या पुढच्या काही दिवसामध्ये प्रगती होणार नाही याचा ठाम विश्वास शेअर होल्डर्समध्ये आहे, म्हणून ते आपली शेअर विक्री करतात आणि जो काही नफा कमवता येईल तो करतात, कारण का ह्याच्यापुढे नुकसानच नुकसान आहे। सर, त्यामुळे आता केंद्राकडून काही ठोस पावलं उचलली जातात का, हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर काल लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी युद्धासंदर्भात एक निवेदन सादर केलं होतं आणि त्यानंतर आज बाजारामध्ये घसरण झाली अशी शक्यता आता अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जाते।